Hello. See, student, today we are going to discuss about the लिमिट. लिमिट या टॉपिकबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. लिमिट या टॉपिकचं इंट्रोडक्शन ए डिव्हिजन आणि सी डिव्हिजनमध्ये झालेलं आहे. ई डिव्हिजनमध्ये थोडं इंट्रोडक्शन राहिलेलं आहे. म्हणून आपण आजच्या लेक्चरमध्ये काय करूयात, बेसिक लिमिट परत एकदा रिवाईज करूयात आणि नंतरनं पुढे परत प्रॉब्लेमला आपण सुरुवात करूयात. तर पहा, लिमिटची डेफिनेशन काय सांगितली होती मी. तर ज्यावेळेस आपल्याकडे एफ ऑफ एक्स हे फंक्शन दिलं जातं, वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन आपल्याकडे दिलं जातं, त्यावेळेस याला आपण रियल व्हॅल्यूड फंक्शन असं म्हणतो. या फंक्शनला रियल व्हॅल्यूड फंक्शन का म्हटलं जातं, कारण याचा डोमेन म्हणजे बघा, तुम्हाला माहिती आहे आपण सेट्स अँड रिलेशन्समध्ये फंक्शनमध्ये पाहिलेलं आहे की हे दोन ए आणि बी सेट असतील आणि फंक्शन एफ इज फ्रॉम ए टू बी, तर त्यावेळेस हा सेट याला आपण डोमेन म्हणतो आणि हा सेट याला आपण को डोमेन म्हणतो. हे दोन्ही सेट रियल नंबर सेट असतात. रियल नंबर्स मीन्स दॅट दिस सेट इज डिनोटेड बाय आर. तर हे तुम्हाला माहिती आहे. मग ज्यावेळेस डोमेन आणि कोडोमेन हे दोन्ही सेम असतात, रियल नंबर सेट, त्यावेळेस या फंक्शनना रियल व्हॅल्यूड फंक्शन असं म्हणतात. दॅट इज द सिम्पल डेफिनेशन. मग लिमिट, कंटिन्युटी, डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, दॅट ऑल टॉपिक्स आर related to real valued functions. Okay, so remember. पहा एकदा. ओके, तर आता हे रियल व्हॅल्यूड फंक्शन ही कन्सेप्ट तुम्हाला समजली. तर त्यानंतरनं मग याच्यामध्ये लिमिट, ठीक आहे, मग याच्यामध्ये लिमिटचा संदर्भ कुठे येतो, याच्यानंतर आपण अजून एक कन्सेप्ट डिस्कस करूयात. पहा, रियल व्हॅल्यूड फंक्शन नंतर आपल्याला अजून एक कन्सेप्ट डिस्कस करायची आहे आणि ती म्हणजे पहा, y equal to f of x is a real valued function. At that time this x is independent variable. हा x जो आहे तो x किंवा त्या x ला इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणायचं असतं आणि हा जो y आहे हा डिपेंडंट व्हेरिएबल. हे ध्यानात घ्या. म्हणजे y हा एक्सवरती डिपेंड आहे म्हणून एक्सला इंडिपेंडंट व्हेरिएबल, तर y एक्सवर डिपेंड म्हणून त्याला डिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणायचं. ओके, मग आता यानंतर पहा, यानंतर रियल व्हॅल्यूड फंक्शन, डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल या कन्सेप्ट समजल्यानंतर आता ॲक्च्युअल लिमिट कशाला म्हणायचं, तर त्याच्या अगोदर पहा आपण मीनिंग ऑफ एक्स टेन्स टू ए प्लस, मीनिंग ऑफ एक्स टेन्स टू ए प्लस, एक्स टेन्स टू ए मायनस आणि एक्स टेन्स टू ए, या तिघांचं मीनिंग काय होतं ते आपण पाहू. हा मध्ये ॲरो असेल तर याचं रीडिंग काय करायचं, एक्स टेन्स टू, काय रीडिंग करायचं, एक्स टेन्स टू. म्हणजे काय, एक्स त्याच्याकडे जात आहे. एक्स टेन्स टू ए मीन्स एक्स गोज नियर अँड नियर टू ए बट नॉट टचिंग टू ए, ॲज लाईक दॅट.
x टेन्स टू a मायनस अँड x टेन्स टू a. तर पहा आपले सर्व नंबर लाईनचा जर विचार केला आर, तर इथे ओरिजिन 0, मग इकडे प्लस नंबर आहेत 1 2 3 इन दिस वे, आणि लेफ्ट साईडला -1 -2 -3 इन दिस वे. मग राईट साईडला प्लस नंबर, लेफ्ट साईडला मायनस नंबर ओरिजिन. तर या ठिकाणी आपला जो एक्स आहे हा रिअल नंबर आहे, म्हणजे हा कुठे आहे, हा रिअल नंबरवरती आहे, पण तो माहिती नाही, कारण तो व्हेरिएबल आहे, त्याची व्हॅल्यू बदलते. मग आता ए आहे, कोणताही नंबर घ्या, समजा मी इथे -2 घेतले, -2. मग ए कडे म्हणजे x-2 कडे जाण्याचे 2 मार्ग आहेत. देर आर टू वेज गो टू नियर -2, आयदर फ्रॉम राईट साईड और फ्रॉम लेफ्ट साईड. म्हणजे आपला जो एक्स आहे, हा एक्स आहे समजा, हा 2 कडे चाललेला आहे, 2च्या जवळ चाललेला आहे, परंतु जर तो राईट साईडकडून येत असेल तर त्या सिच्युएशनला x टेन्स टू -2 वरती प्लस साईन देणार तुम्ही, म्हणजे राईट साईडकडून येतोय म्हणून. आणि जर हाच x जर लेफ्ट साईडकडून येत असेल, बघा -2 कडे, तर त्यावेळेस तुम्ही त्याला म्हणणार x टेन्स टू -2 रेस टू मायनस, डोक्यावरती मायनस साईन द्यायचं. आणि तो कोणत्या साईडनं येत आहे -2च्या जवळ हे माहितीच नसेल, तर त्याची सिच्युएशन काय होते, आयदर फ्रॉम राईट साईड और फ्रॉम लेफ्ट साईड. ॲट दॅट टाइम वी से एक्स टेन्स टू ओनली -2. बघा एक्स टेन्स टू ए प्लस, एक्स गोज नियर अँड नियर टू ए फ्रॉम राईट साईड. x tends to -a, x goes near and near to a from left side, and x tends to a means x goes near and near to a either from left side or right side. आता या सिच्युएशनमध्ये पहा इथे क्लिअर आहे, म्हणजे हेच आपण x टेन्स टू a प्लस लिहिलं, a ची व्हॅल्यू -2 घेतली होती, तर इथे क्लिअर आहे x इज कमिंग फ्रॉम राईट साईड, मीन्स x इज ग्रेटर दॅन a. बघा मोठा असणार आहे, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन, कारण त्याची व्हॅल्यू ए नसते, एच्या जवळ जाते. इथे एक्स टेन्स टू ए मायनस असेल तर एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन ए, आणि इथे मात्र एक्स टेन्स टू ए प्लस ए साईनच नसेल तर आयदर एक्स इज लेस दॅन ए और एक्स इज ग्रेटर दॅन ए. So remember these 1, 2, 3 situations and consider that meaning. पहा तर इथे काय दिसतं आपल्याला, एक्स टेन्स टू ए प्लस, एक्स टेन्स टू ए मायनस, एक्स टेन्स टू ए. म्हणजे टेन्स टूचं मिनिंग तुम्हाला समजलं. अजून क्लिअर करायचं असेल तर, म्हणजे प्लस मायनस आणि साईन नसेल तर याचं मिनिंग तुम्हाला समजलं टेन्स टूमध्ये. अजूनही क्लिअर करायचं झालं तर एक्स गोज टू दॅट नंबर, एक्स टेन्स टू 1 प्लस लिहिलं तर याचा अर्थ काय होतो, एक्सच्या व्हॅल्यूज काय असणार आहेत पहा. एक्स 0.9 असेल किंवा 0.99 असेल किंवा 0.999 असेल किंवा 0.9999 इन दिस वे, कितीही 9 तुम्ही लिहा.
आणि मग अशी सिच्युएशन असेल तर ही सिच्युएशन काय सांगते, एक्सची व्हॅल्यू 1कडे चाललेली आहे. बघा आता ही कोणती सिच्युएशन आहे, इथे एक्स टेन्स टू 1 मायनस असेल आहे, 1 प्लस असेल आहे. पण आता ही सिच्युएशन, हा टेबल कोणती सिच्युएशन रिप्रेझेंट करतोय? ह्या एक्सच्या ज्या व्हॅल्यू आपण इथं दाखवल्यात या सर्व व्हॅल्यू 1पेक्षा लेस आहेत. मीन्स वॉट, एक्स इज लेस दॅन 1. मग ही जर सिच्युएशन असेल तर हेच तुम्ही काय म्हणणार आहे, एक्स टेन्स टू 1 मायनस. कारण या ज्या व्हॅल्यू आपण पाहिल्या तर 1पेक्षा लहान आहेत, बट नियर टू 1 आहेत, नॉट 1 आहेत. मग ही सिच्युएशन, या सिच्युएशनला रिप्रेझेंट करताना एक्स टेन्स टू 1 मायनस असं लिहितात. तर 1 प्लसची सिच्युएशन कशी असेल पहा, व्हॅल्यूज कशा असतील पहा. 1.01 असेल, 1.001 असेल, 1.001 असेल, मग 1.0001 असेल. मग आता बघा, पहिल्यापेक्षा दुसरा नंबर काय झाला, लहान आहे, त्याच्यापेक्षा लहान आहे, त्याच्यापेक्षा लहान आहे. म्हणजे आता ही सिच्युएशन कशी आहे, 1 इज ग्रेटर दॅन एक्स आहे, किंवा एक्स इज ग्रेटर दॅन 1 आहे. हे नंबर जर पाहिले तर एक्स इज ग्रेटर दॅन 1 आहे आणि एक्सची व्हॅल्यू तर 1च्या जवळजवळ चाललेली आहे. मग या सिच्युएशनला पण एक्स टेन्स टू 1 प्लस लिहितो. सो रिमेंबर, दीज आर द 2 सिच्युएशन्स हिअर. पहा एकदा, म्हणजे पहा, एक्सची व्हॅल्यू 1च्या खूप जवळ जाते पण 1 होत नाही. पण जवळ जाता असताना त्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या सर्व 1पेक्षा लहान आहेत. दॅट आर द लेस फ्रॉम द 1. इट मीन्स एक्स टेन्स टू 1 मायनस. इथे सुद्धा पहा, ऑल व्हॅल्यूज आर गोज नियर अँड नियर टू 1 बट नॉट बिकम 1. बट दॅट ऑल व्हॅल्यूज आर ग्रेटर दॅन 1. देअरफॉर एक्स इज ग्रेटर दॅन 1 मीन्स एक्स टेन्स टू 1 फ्रॉम प्लस. So remember, this is the one situation which explain here x tends to 1 plus, x tends to 1 minus. आता यानंतर डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल कन्सेप्ट आपण पाहिली. आता यानंतर एक्स गोज टू नियर अँड नियर टू 1ची कन्सेप्टसुद्धा पाहिली. एक्स टेन्स टू 1 प्लस, एक्स टेन्स टू 1 मायनस, दोन्ही सिच्युएशन्स आपण डिस्कस केल्या. ओके, आता यानंतर पहा, व्हेन y इक्वल टू f ऑफ x इज ए वन फंक्शन अँड इफ x गोज टू a, म्हणजे एक्सची व्हॅल्यू a कडे चाललेली आहे. मग आता y डिपेंड अपॉन x आहे, मग त्यावेळेस y टेन्स टू l असेल. इट मीन्स y मीन्स f ऑफ x, दॅट इज f ऑफ x टेन्स टू l. मग एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस एक्स एकडे जातो त्यावेळेस एफ ऑफ एक्स एलकडे जात आहे, अशी सिच्युएशन जर दिसली आपल्याला तर आपण काय म्हणतो, देन एल इज लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स विच इज डिनोटेड बाय लिमिट एफ ऑफ एक्स as x tends to a which is equal to L. So remember this symbol. तर हा सिम्बॉल आहे. म्हणजे जर बघा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज ए फंक्शन, रियल व्हॅल्यूड फंक्शन, y डिपेंड अपॉन एक्स. मग y जर डिपेंड अपॉन एक्स असेल तर एक्समध्ये जसा चेंज होणार आहे त्याच पद्धत जर एक्समध्ये चेंज झाला की कोणता ना कोणता तरी चेंज वायमध्ये होणार आहे. मग तेच इथे सांगितले, जर एक्सची व्हॅल्यू
एकडे गेली म्हणजे एक्स गोज नियर अँड नियर टू ए, एक्स टेन्स टू ए असेल आणि वाय टेन्स टू एल झाला असेल, इट एम्प्लाइज दॅट then L is called as the limit of that function f of x, and that limit is nothing but f of x as limit x tends to a equal to L. This is the method, this is the symbol of representing limit. See that. Okay. See now next. आता एक साधे सिंपल एक्झाम्पल. फाइंड लिमिट x टेन्स टू 1 x क्यूब प्लस 2x प्लस 1 अपॉन x प्लस 1 हे लिमिट फाइंड आउट करा असं म्हटलं तर पहा सोल्युशन. लेट लिमिट L इक्वल टू x टेन्स टू 1 x क्यूब प्लस 2x प्लस 1 अपॉन x प्लस 1 हे तुम्ही लिमिट घेतलं, जसं आहे तसा प्रॉब्लेम घेतला. आता यामध्ये एक्सची व्हॅल्यू पुटअप करा. सो L इक्वल टू 1 क्यूब प्लस 2 इंटू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 and therefore L equal to 1 plus 2 plus 1 upon 1 plus 1 and therefore L equal to what you are here 4. 2 plus 1 means 4 upon 2 and therefore L equal to 2 is the final answer. See, it is the problem from direct method. म्हणजे बघा डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व केला, पण सॉल्व करण्याची मेथड काय आहे, लिहिण्याची पद्धत कशी आहे ते पहा. बघा पहिल्यांदा काय केलं आपण, लिमिट घेतलं, त्याचं सोल्युशन L आहे असं सपोज केलं, त्यानंतर डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप केली आणि त्यानंतर आन्सर मिळालं. ओके. सो इन दिस वे वन मोर एक्झाम्पल वी आर गोइंग टू कन्सिडर. See now, one more example. Suppose find लिमिट x क्यूब मायनस 1 अपॉन x मायनस 1 x टेन्स टू 1. आता हे सॉल्व कसं करायचं पहा. लेट L इक्वल टू लिमिट x टेन्स टू 1 x क्यूब मायनस 1 अपॉन x मायनस 1 सोल्युशनमध्ये. सो L इक्वल टू लिमिट x टेन्स टू 1 x क्यूब मायनस 1 क्यूब फॉर्म्युला यूज करणार, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला, कारण डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व होत नाही. कारण डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप केली तर 1 मायनस 1 डिनॉमिनेटरमध्ये 0 येईल, डिनॉमिनेटरला 0 आला तर तो प्रॉब्लेम सॉल्व होत नाही, डायरेक्ट इनडेफिनाईट आन्सर येतं. मग तो x मायनस 1 कॅन्सल करण्यासाठी पहा. सो दॅट लिमिट L इक्वल टू लिमिट, जोपर्यंत लिमिट आपण सॉल्व करत नाही तोपर्यंत लिमिट कंटिन्यू लिहायचं असतं. मग याचे फॅक्टर काय मिळणार आहेत पहा. x मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 अपॉन x मायनस 1. एक्स मायनस 1ला हे एक्स मायनस 1 कॅन्सल. सो दॅट L इक्वल टू लिमिट x टेन्स टू 1 ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. ज्या फॅक्टरमुळे डिनॉमिनेटरला 0 येत होता तो फॅक्टर होता x मायनस 1, तो फॅक्टर आता कॅन्सल झालेला आहे मॅथमॅटिकली. आपण फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला यूज केला, कॅन्सल झाले. मग आता तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप करण्यात काही अडचण नाही. 1 स्क्वेअर प्लस 1 प्लस 1. सो L इक्वल टू 3 अँड दॅट इज द फायनल आन्सर. पहा
तर पहा, या पद्धतीने आपण तिथे फाइंड आउट केलं आहे लिमिट कसं सॉल्व करायचं ते. बघा, पहिल्यांदा एल इक्वल टू घेतले, डायरेक्ट व्हॅल्यू जर पुटअप केली तर 0/0 फॉर्म येत आहे, म्हणजे लिमिट डायरेक्ट मेथडने सॉल्व होत नाही हे इथं क्लिअर झालं. मग आपण काय केलं, कोणत्या फॅक्टरमुळे डिनॉमिनेटर 0 येतो तो x-1 कॅन्सल करायचा प्रयत्न केला. न्युमिनेटरला x-1 फॅक्टरमध्ये कन्व्हर्ट केलं. त्यासाठी a³ - b³ म्हणजे a - b इन ब्रॅकेट a² + ab + b² फॉर्म्युला यूज केला. x-1 कॅन्सल झाले. मग x² + x + 1 राहिले. जोपर्यंत हे फॅक्टर कॅन्सल होत नाही तोपर्यंत लिमिट आहे असं कंटिन्यू केलं. लिमिट कंटिन्यू केल्यानंतर आता एक सिच्युएशन अशी आली की आता लिमिट पुटअप करू शकतो डायरेक्ट. मग लिमिटची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर लिमिट लिहिण्याची गरज नाही. एक्सच्या जागी 1 पुट केले, 1² + 1 + 1 आले आणि मग डायरेक्ट आन्सर आलं 3. सो इन दिस वे वी कंप्लीटेड टुडेज लेक्चर. ओके, थँक्यू.